मुंबई के नागठाणे में हर साल की तरह इस बार भी दही हांडी का त्योहार बड़े उत्साह के साथ मनाया गया। तारामती चैरिटेबल फाउंडेशन की ओर से आयोजित इस दही हांडी में बॉलीवुड से लेकर स्थानीय नेताओं तक की मौजूदगी ने माहौल को और भी खास बना दिया। नागठाणे स्थित तारामती चैरिटेबल फाउंडेशन द्वारा आयोजित दही हांडी महोत्सव इस बार भी पूरे जोश और उल्लास के साथ मनाया गया। कार्यक्रम में बड़ी संख्या में स्थानीय नागरिकों की मौजूदगी रही, जिन्होंने गोविंदाओं की टोलियों का जोरदार स्वागत किया। इस मौके पर बॉलीवुड अभिनेता दिव्येंदु शर्मा और लोकप्रिय लावणी डांसर गौतमी पाटिल भी विशेष रूप से उपस्थित रहे। गौतमी पाटिल ने अपने नृत्य की प्रस्तुति देते हुए सभी को गोकुलाष्टमी की शुभकामनाएं दी। उन्होंने प्रकाश सुर्वे और राज सुर्वे का विशेष रूप से धन्यवाद किया, जिन्होंने इस कार्यक्रम का आयोजन किया। गोविंदाओं के साथ ही कलाकारों की मौजूदगी ने नागठाणे की इस दही हांडी को यादगार बना दिया। गेली 20 वर्ष सातत्याने आम्ही गोविंदा करत आहोत दहीहंडी। त्यामुळे आता गोविंदा खूप फेमस झालेला आहे। आता तुम्ही ट्रेनमध्ये सुद्धा जाल, कॉमन ट्रेनमध्ये, लोकल ट्रेनमध्ये, तर तिथे सुद्धा आपला गोविंदा लाईव्ह दाखवला जातो। म्हणजे कॉमन लोकांपासून त्या जनतेच्या मनामध्ये, त्याच्या उत्तर मुंबई जनतेच्या मनामध्ये आमच्या गोविंदाबद्दल खूप ओढ आहे। त्यामुळे प्रचंड पदके येतात। त्याच्यानंतर आम्ही प्राइजेससुद्धा पदकांना इतर ठिकाणी 2-3 हजार रुपये देतात, आम्ही त्यांच्या 3-4 पटीने जास्त डबल प्राइजेस देतो। त्यामुळे गोविंदा पथक इकडे आकर्षित जास्त होतात आणि इथे येणारे परफॉर्म करणारे जे कौतुक कलाकार आहेत त्यांना सुद्धा इकडे आल्यानंतर आनंद वाटतो। म्हणून ते पुन्हा आम्हाला इथे एकदा आल्यानंतर पुन्हा आम्हाला फोन करतात, दुसऱ्याशी सुरेशसाहेब यावर्षी आहे की नाही, दादा यावर्षी आहे की नाही, आम्ही यायचं की नाही, समोरचा आवर्जून फोन। माननीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या लाडक्या बहिणीने त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे आणि मला आवर्जून सांगावं वाटतं, आमचं सरकार आहे ते लाडक्या बहिणींनी आम्हाला सर्वांना निवडून दिलं आहे आणि त्यांचे हे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही। म्हणून महिलांना जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचं आम्ही काम करतो। दादा, गौतमी पाटीलचा खरा पहिला परफॉर्मन्स झाला कोळी बांधवांसाठी। उपनगरात देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोळी बांधव आहेत आणि कोळी बांधवांसाठी तिने डान्स केलेला पाहायला मिळाला। ही मुंबई आहे, खरी कोळी बांधव हे इथले खरे भूमिपुत्र आहेत, म्हणून त्यांना पहिला मानाचं स्थान आम्ही दिलं। पहिला गणपती, आपले देवादिदेव गणपती यांना मानाचं स्थान दिला, त्यानंतर गौतमच्या माध्यमातून मुंबईकरांना मानाचं स्थान, जे काही लोक बोलतात मग मराठीचा, या स्थानिक त्यांना प्राधान्य देण्याचं आम्ही काम करतो।